Friends, welcome back to my channel Science Katta. Myself Gauri Shirsat. Today I am going to teach you the science behind the language. It means what? Grammar. If you want to learn anything else means what? If you have to learn the language, you should know about the grammar. जर तुम्हाला एखादी भाषा शिकायची असेल तर त्याच्या मागचं ग्रामर तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. तर तसंच हे इंग्लिश ग्रामर मधला सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, जो की तुम्ही अगदी 5 मिनिटात तुम्हाला पूर्ण पार्ट ऑफ द स्पीच काय होऊ शकतं, लर्न होऊ शकतं. चला तर मग बघूया. पहिले हे सर्व ऐकून घ्या ही पोयम. Every name is called a noun, as field and fountain, street and town. In the place of noun, the pronouns stand. In the place of noun, the pronouns stand, as he and she can clap their hand. The adjective describe a thing. The adjective describe a thing as magic wand or the bridal ring. The verb means action, something done. Verb means action, something done. To read and write, to jump and run. How things are done, the adverb tell. How things are done, the adverb tell. As quickly, slowly, badly, well. The preposition show the relation. The preposition show the relation, as in the street or at the station. Conjunction join in many ways. Conjunction join in many ways. Sentence, word or phrase and phrase. The interjection cries out, hark. The interjection cries out, hark. I need an exclamation mark. Through poetry we learn how each. Through the poetry we learn how each of this make up the part of the speech. पोयम आता मी एक्सप्लेन करते द पार्ट ऑफ द स्पीच. सी, एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ॲज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन. प्रत्येक नाव जे असतं कशाचंही असो, मग ते स्ट्रीटचं असो, एखाद्या टाउनचं असो, एखाद्या ॲनिमलचं असो, एखाद्या प्लेसचं असो, एखाद्या काही कशाचंही जे नाव असतं त्याला आपण काय म्हणतो, नाउन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, राहुल इज रनिंग. यामध्ये राहुल हे काय झालं, इट इज द नेम ऑफ द what person, so we can say Rahul is the noun within that word. Okay, in the place of noun the pronouns stand, as he and she can clap their hand. What does it mean? आता बघा, हा राहुल इज रनिंग या ऐवजी आपण काय म्हणू शकतो, ही इज रनिंग किंवा शी इज रनिंग. आता इथे जर एखादी गर्ल असते, इथे जर सपोज रोहिणी नावाची मुलगी जर असते, तर आपण काय म्हणलो असतो की शी इज रनिंग. मग ही आणि शी काय केलं आपण, रोहिणी किंवा राहुलच्या ऐवजी ही आणि शी आपण काय यूज करू शकतो. मग त्यामुळे ही आणि शी काय झालं, त्याचं प्रोनाउन झालं. ठीक आहे. त्यानंतर बघा, द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब अ थिंग ॲज मॅजिक वॉन्ड ऑर ब्रायडल रिंग. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असतं, डिस्क्रायबिंग वर्ड असतो. ठीक आहे. आता डिस्क्रायबिंग वर्डमध्ये जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर एक्झाम्पल येतं, रोहित इज ऑनेस्ट बॉय. रोहित इज ऑनेस्ट बॉय. आता ऑनेस्ट म्हणजे काय, राहुल बद्दल आपण सांगतोय, म्हणजे नामाबद्दल किंवा नाउन बद्दल जे काही आपण सांगत असतो त्याला काय म्हणतात, ॲडजेक्टिव्ह आपण त्याला म्हणू शकतो. राहुल इज द ऑनेस्ट बॉय म्हणजे ऑनेस्टी ही काय झाली त्याचा ॲडजेक्टिव्ह झालं त्या वर्ड मधलं. ठीक आहे. त्यानंतर बघा, द वर्ब मीन्स ऍक्शन समथिंग डन. वर्ब मीन्स ऍक्शन समथिंग डन. जी काही ऍक्शन, आता इथे राहुल इज रनिंग दाखवलं बघा, रनिंग ही काय झाली, ऍक्शन झाली आहे. राहुल काय करतोय, रन करतोय. सो दॅट इज द ऍक्शन वर्ड और वी कॉल्ड इट ॲज द वर्ब. फॉर एक्झाम्पल, रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. रीडिंग, रायटिंग, जम्पिंग, रनिंग हे काय झाले, सगळे वर्ब असतात. याचे वर्बचे एक्झाम्पल झाले. त्यानंतर बघा, हाऊ थिंग्स आर डन, दी ॲडव्हर्ब टेल. ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. आता वर्ब बद्दल माहिती देणारा जो शब्द असतो, वर्बला डिस्क्राईब करणारा. आता राहुलने ते काय केलंय, रनिंग करतोय. मग तो कसं करतोय, फास्टली करतोय, स्लोली करतोय, कसा करतोय, हे आपल्याला वर्ब बद्दल आपण त्याच्याबद्दल सांगू शकतो. मग तो जर सपोज स्लोली पळत असेल तर स्लोली काय झाला, त्याचा ॲडव्हर्ब झाला. ठीक आहे. द
म्हणजे व्हर्ब बद्दल माहिती देणारा किंवा व्हर्ब बद्दल काहीतरी डिस्क्राईब करणारा वर्ड म्हणजे आपण काय म्हणू शकतो, त्याला ऍडव्हर्ब म्हणू शकतो. ठीक आहे. आफ्टर दॅट द प्रिपोजिशन. द प्रिपोजिशन शो रिलेशन ॲज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन. प्रिपोजिशन काय करतं, त्यांच्यामधलं रिलेशन दाखवत असतं की मध्ये आहे की वरती आहे. आता राहुल इज रनिंग इन द स्कूल. राहुल कुठे, इथं जर आपण इन द स्कूल असं जर घेतलं तर हा काय दाखवतोय की तो कुठे पळतोय, स्कूलमध्ये तो पळतोय, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. सो इन किंवा ॲट हे काय दाखवत आहे, एखादी रिलेशन दाखवत आहे दोन शब्दांमधलं. पोझिशन काय करतं, रिलेशन दाखवण्याचं काम करतं. त्यानंतर बघा कंजक्शन. जॉईन इन मेनी वेज, सेंटेन्स, वर्ड ऑर फ्रेज अँड फ्रेज. कंजक्शन काय करण्याचं काम करतं, जॉईन करण्याचं काम करतं. दोन सेंटेन्स एका ठिकाणी काय करतं, ते जॉईन करतं. फॉर एक्झाम्पल ऑर हा वर्ड घ्या आणि अँड. आपण दोन सेंटेन्स काय करू शकतो, या वर्ड्सनी काय करू शकतो, जॉईन करू शकतो. दॅट इज द वर्क ऑफ द कंजक्शन. लास्ट वन, इंटरजेक्शन. द इंटरजेक्शन क्राईज आउट हाक, आय नीड अन एक्सक्लेमेशन मार्क. इंटरजेक्शन हा जो आहे हा सडनली फिलिंग काय करतो, दाखवतो. जसे की आपण एखादी वस्तू बघतो, म्हणतो वाव किती सुंदर आहे, तर वावला आपण काय करतो, एक्सक्लेमेशन मार्क देतो. ठीक आहे. याला एक्सक्लेमेशन मार्क असतं आणि हे सडनली फिलिंग काय करतं, दाखवत असतो. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ इच. आपण काय शिकलो पोएट्रीमधून, की हा प्रत्येक जण कसा आहे हे आपण या पोएट्रीमधून शिकलो. ऑफ दिस मेकअप दी पार्ट ऑफ दी स्पीच. यापासूनच आणि यालाच काय म्हणतात, पार्ट ऑफ दी स्पीच. Guys, this is very easiest trick to learn the part of the speech or to understand the part of the speech. अतिशय सोपी अशी पद्धत आहे पार्ट ऑफ द स्पीच समजून घेण्यासाठी. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग.